अकोला ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावी ठरेल असं प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत केले। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना आदी उपस्थित होते। ग्रामपंचायतीचे कर भरण्यासाठी ऑनलाईन QR कोडचे अनावरण करण्यात आले। आमदार मिटकरी यांनी गावागावात पारदर्शक व लोकाभिमुख कार्यपद्धतीची गरज व्यक्त केली। जिल्हाधिकारी मीना यांनी कर वेळेवर भरण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात यशदाचे प्रशिक्षक व अधिकाऱ्यांनी अभियानावर सादरीकरण केले। ग्रामपंचायत एक असा डिपार्टमेंट आहे जो माझे मनाचे खूप करीब आहे। मला माहिती आहे की गावास्तरावर काही बदल आपल्याला करायचे आहे तो आपले त्याच्यात ग्रामपंचायत डिपार्टमेंटचा त्यांचा काय रोल आहे। सगळे जे काही स्कीम शासनाची असतात ते आणि सगळ्यात महत्त्वाचा जो रोल होता तो CO जिल्हा परिषदचा असते। कारण गावस्तरावर आपली शाळा, आपले रोड बनवली जातात, सगळी सुविधा दिली जातात, शासन तो करू शकणार नाही। तो जेवढे सगळं आपला टॅक्स देण्याचा होत काय माझ्या पर्सनली असा एक्सपिरियन्स होता की परंतु आज दिल्लीला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल तरी आपण क्यूआरच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार करून राहिलो आणि त्याच दिशेने एक नवीन सुरुवात ही आपल्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्या सिस्टीम मध्ये होऊ शकते की सुरुवातीला अनेक त्रुटी येतील, अनेक अडचणी येतील, परंतु ह्या सोयी कुठेतरी आपल्यालाच, आपल्या गावाला, आपल्या लोकांना फायद्याच्या ठरतील या दिशेने। सरपंच म्हटलं की लोकांना ज्याला फेस करायला लागते, म्हणजे मला अनेक लोक म्हणतात की लोकसभा खूप मोठी आहे, सरकारने निर्णय घेतला की GST कमी करायचा, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती चालू राहते की निधीचा अभाव आहे, निधीची अडचण आहे। आता ग्रामपंचायत आपण समजू शकतो किंवा ग्रामपंचायतचा आपल्याला एक रस्ते करायचा असेल तर कुठून तरी DPCतून कुठून तरी आपल्या इथे होऊन राहिले। एक जो विषय होता की आवास घरकुल, आणि त्या दिशेने सरकारने निर्णय घेतला की मागे त्याला घर मिळालं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे। त्या दिशेने उपमुख्यमंत्री यांच्या विजन मधून शहराचं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे। हा जो कार्यक्रम आहे तो संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाकरता जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 करता जाहीर केलेला, म्हणजे पंचायत राज ग्राम विकासामध्ये मोठे योगदान